मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मला माहिती आहे की आपलं ग्रामदैवत निळकंठेश्वर आहे आणि अनेकदा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मनामध्ये अनेक वर्षे या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून एक इच्छा होती की ज्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आपल्याला ही संधी मिळाली, जनतेच्या आशीर्वादाने ही संधी मिळाली, त्या माध्यमातून आपल्या ग्रामदेवतेसाठी आपण त्याचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. असं कार्यकर्ता म्हणून, एक भक्त म्हणून मनात कायम इच्छा होती. आत्ता सतत म्हणायचे की निलंग्याचा निळकंठेश्वर म्हणजे हरिहरेश्वर मंदिर ज्याला म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे, वेगळी शक्ती आहे. आणि या ठिकाणी आपण जेवढं काम करतात, जेवढं काय त्याच्यासाठी सेवा देतात, तेवढंच आपल्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या भागामध्ये शांती त्या ठिकाणी आपल्याला लाभते. माझी आपल्या सर्वांना आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची विषय आपल्याला सांगायचा आहे. आपण 1 वर्षापूर्वी आपल्या मंदिराच्या कामाची सुरुवात केली आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे ज्याला जे पंढरपूरमध्ये जे मंदिराचं विकसित झालेलं आहे, म्हणजे जुनं मंदिर ज्या काळामध्ये 12व्या शतकात ज्या पद्धतीने मंदिर उभा होतं, त्याच पद्धतीने परत हे मंदिर उभा करणं हे गरजेचं आहे. आपल्याला देखील माहिती आहे छत्रपती शिवराय, पुण्यश्लोक अहिल्यामाता आहेत, यांनी ज्या ज्या भागातून जिथं महादेवाचे मंदिर उभा करता येईल तिथं मंदिराचं जीर्णोद्धार अहिल्यामातेच्या माध्यमातून देखील झालेलं आहे. आणि त्यानंतर मोगलांचे राज्य होतं. मोगलांनी ह्या मंदिरांना अनेक ठिकाणी जे तिथं नुकसान करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. आपल्याही मंदिरामध्ये तसंच काही ठिकाणी नुकसान झालं. आज ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पुढच्या पिढ्या हे मंदिर चांगल्या पद्धतीने राहावं, टिकायला पाहिजे, आपलं आस्थेचं स्थान हे टिकलं पाहिजे, या माध्यमातून आम्ही 1 वर्षापूर्वी काम चालू केलं. आर्कोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हे त्या मंदिराचं जीर्णोद्धार तर करणारच करणार, परत हे मंदिर टिकून राहणार ह्यासाठी त्यांनी देखील याच्यावर काम करणं. हे दगडी काम आहे. याच्यावर कोणत्याच प्रकारे याच्यावर काम करत असताना बारकाईने काम करावं लागतं. जुन्या ज्या काही गोष्टी झाल्या असतील, ज्यांनी काही कलर असेल, बाकीची चुकीच्या पद्धतीची फरशी असतील, मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिर कधीही बंद करत नाही, त्याला श्वासाचं ठिकाण असतं. या सगळ्या गोष्टी बंद झाल्यावर त्याला परत पूर्ण उभा करून हे जगद्गुरू शंकराचार्य यांच्याशी चर्चा करून कशा पद्धतीचं मंदिर व्हायला पाहिजे, माननीय औषधी महाराज यांच्याशी चर्चा करून सर्वांनी मिळून हे आम्ही प्रस्ताव तयार केला, त्याची डिझाईन केली, आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडनं मान्यता घेतली आणि आज या मंदिराला जवळपास आपण म्हणजे 11.40 म्हणजे 11.5 कोटी रुपये हे आपण या मंदिरासाठी आपण मंजूर केलेले आहेत.